सामना 2 षटकांचा असेल. जे पहिल्या दिवसापासून सुरू आहे ते शेवटच्या दिवसापर्यंत सेम तोच फॉर्मॅट असेल. त्यामुळे हा सामना 2 षटकांचा असेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. 2 षटकांचा सामना असेल त्यामुळे टाइम देखील अलर्ट केले जाते आमच्या पंचांच्या माध्यमातून. आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झाल्या. 40+ पनवेल संघाची रमेश पवार आणि त्याच्या साथीला हेमंत ही जोडी पाहायला मिळतोय. पहिलं षटक रामाच्या हातामध्ये सोपवलंय. पहिला बॉल पहिलाच बॉल अंडरम पद्धतीचा टॅप केलेला हा फटका आणि जिथे धाव मिळणार नाहीये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला अडवणी केली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. उत्कृष्ट गोलंदाजसाठी 2,500 आणि उत्कृष्ट फलंदाज यासाठी देखील 2,500 रुपये असतील. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यासाठी देखील 5,000 रुपयाची इनाम राशी असेल. त्यामुळे उद्याच्या दिवसात कोण या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्याचं स्वप्न पूर्ण करेल आणि या 5 दिवसीय थरार उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. स्लॉट मध्ये मात्र फटका प्रॉपर बाहेर जाऊ शकला नाही. जिथे एकवटने गेले सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 श्री गणेशा करत असताना पाहायला मिळतोय. रामाची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. दोन्ही संघ पनवेल परिसरातील आहेत त्यामुळे दोघांनाही एकमेकाच्या डावफेज माहिती आहेत. कलंबोली म्हटला तरी पनवेलचा संघ आणि पनवेल 40+ म्हटला तरी दोन्ही एकाच तालुक्यातील हे संघ आहेत आणि एकाच जिल्ह्याला बिलॉंग करतात. रायगड जिल्हा आणि पनवेल तालुका आणि या तालुक्यातले हे 2 संघ बॅटल रंगतोय. कलंबोली संघ आणि त्यामध्ये रामाची गोलंदाजी भेदकता अचूकता नियंत्रित गोलंदाजी अक्षरशः नाकी नऊ करून ठेवलाय बॅटिंग करणाऱ्या पनवेल 40+ या टीमला. हा बॉल देखील चॉप केलाय खोदून काढला ऑन साइडला वळवला बॉटम हँडचा वापर केलाय. सिंगल तोपर्यंत कंप्लीट केली जाते मात्र सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये कलंबोली टीमला. त्यामुळे रमेश पवारला आता मात्र मोठे मोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. हीच ती खरी वेळ आहे ज्या मागील 2 मॅच मध्ये बॅटिंग अप्रतिम केली होती. आता मात्र या मॅच मध्ये देखील तशीच गरज आहे. या मॅच मध्ये 12 बॉलचा खेळ बाकी आहे. खऱ्या अर्थानं 12 बॉलचा सामना पण पाहतोय. 2 षटकांची मॅच आणि त्यामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. हा बॉल देखील खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर नाहीये बॅटिंग करत असताना. रमेश पवारकडे पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. रामासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 2 धावांचा षटक हाताळला गेला. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स बाय रामा. कलंबोली टीम साठी नेहमीच जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो ना तेव्हा या टीम साठी धावून येतो आणि टीमला एक चांगलं प्लॅटफॉर्म देणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आज सकाळपासून जर पाहायला गेलं तर बरेच जण सुरुवातीला जो पहिला सामना झाला होता जिथे धावा कलंबोलीने 30 बनवल्या होत्या आणि 31चा पाठलाग करत असताना ज्या धावा करायच्या होत्या भिंदने टीमला त्या धावा बनवून दिल्या नव्हत्या. 1 मध्ये 3 करायच्या होत्या आणि त्या धावा तो पराभव जिंकल्यानंतर या स्पर्धेमध्ये काय छाप सोडली या कलंबोली टीमने. त्याचमुळे या कलंबोली टीमच्या नावाची चर्चा दिवसभरामध्ये होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 साठी कैलाशला वापर करण्यात आलाय.
हेमंतला आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. गरज आहे टीमला. टीम थोडीशी कुठेतरी बॅकफुटला गेल्या, मात्र फ्रंट फुटला आणणं खूप गरजेचं ठरेल. या सोनारीच्या क्रीडा नगरीमध्ये आज खऱ्या अर्थाने इतिहास कोण घडवणार, कोण जिंकणार, कोण हारणार, मात्र विजय क्रिकेटचाच होणार यात मात्र शंकाच नसेल. ओ हा प्रकार बॉल पॉइंटच्या दिशेने फटका सजवला आणि फटका चालला अगदी जमिनीला गरंगली घेत सीमा रेषा पार चौकार. आणि या 4 या धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवर सुरुवात चांगली झाली. याच धावांसाठी प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. किमान 20 धावा जर बनवल्या तर एक चांगली फाईट होऊ शकतो या मॅच मध्ये आणि तोच प्रयत्न असावा कदाचित बॅटिंग करत असताना हेमंतच्या मनात देखील तेच आता मात्र पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक तो देखील खेळतोय आणि बॅटिंग लाईनअप देखील चांगली आहे या टीमची. मात्र कैलाशला देखील इकडे चांगली बॉलिंग करावी लागेल टीमसाठी. पुढचा बॉल कैलाशचा ओव्हर द विकेटने. हा बॉल देखील वेट अँड वॉच पाहिलं आणि पंचांनी हेरलं की हा बॉल वाईट आहे आणि वाईट भरपूर वाईट असतो जेणेकरून एक धाव देऊन जातो. म्हणजेच काय तर दुष्काळात 13वा मैदान जिथे धावा होत नव्हत्या आता धावा बनायला सुरुवात झाली. ही जमेची बाब आहे 40+ पनवेल टीमची. ओ परत एकदा अकू टप्प्याचा बॉल भिरकावून दिला. बॉल झाला एक टप्पा घेत पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतले बाउंड्रीची बॅट चौकार. आणि या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवर. हेमंत लढतोय टीमसाठी संकटात. खऱ्या अर्थानं हा संघ कुठेतरी बागफुटला फेकून दिला होता. जे पहिलं षटक फेकलं होतं राबाने आणि त्यानंतर मग बॅटिंग करत असताना हेमंत नावाचं हे वादळ आता हळूहळू गोंगवायला सुरुवात झाली. याच फटक्यांची गरज आहे टीमला आणि तो लढतोय संघर्ष करतोय. पुढचा बॉल देखील खोलवर टप्प्याचा पार होतोय. सिंगल कंप्लीट वेगाने केलं. क्षेत्ररक्षक आहे चुकी झाली आणि ते मात्र संतोष पाहतच बसले आणि बनले दर्शक. आलाय हा चौकार. दॅट्स अ मॉसी हिट फॉर 15 धावा फलकावर जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग चांगलं कॅल्क्युलेशनने खेळलं जातं. पहिले षटक जरूर कलंबोली टीमच्या नावावर राहिलं होतं आणि त्यानंतर मग हेमंतने या मॅच मध्ये आपली बॅटिंगच्या जोरावर चौकारांची अतिशबाजी दाखवत असताना चांगल्या धावा करतोय. 4 चौकार त्याच्या बॅटमधून या ओव्हर मध्ये. अजून जर पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये किती जमवले जातील. रमेश पवार सारखा देखील एक ताकदवान खेळाडू या टीम मध्ये आहे त्यामुळे धावा होतील यात मात्र शंकाच नसेल. चांगल्या धाडणीचा बॉल बऱ्याच अवधीनंतर डॉट बॉल आलाय. कैलाश चांगली बॉलिंग करतोय. आता देखील कैलास मनोबल वाढलं असेल या डॉट बॉलने. अजून या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये किती जमवल्या जातील हे 2 बॉल महत्वाचे ठरतील बॅटिंग करत असताना पनवेल टीम साठी. तर दुसऱ्या बाजूने 2 बॉल डॉट आले तर प्रेशर क्रिएट होऊ शकतो. कमी गतीने टाकलेला बॉल पिकअप शॉट आणि बॉलला फेकून दिलं आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हेमंत ब्रँडेड षटकार आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 21 धावा. 1 बॉलचा खेळ बाकी आहे अजून या षटकातील. चांगली बॅटिंग केली या षटकामध्ये. एकटा लढलाय. धावा चांगल्या कुठून काढल्या. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात आणि 1 षटकार देखील मारलाय. त्यामुळे हा बॉल देखील महत्वाचा होता. अलॉंग द कार्पेट संतोष आलेच बॉल खाली. ओ फेकी चांगली आहे. ओ कलेक्शन आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावा. आणि विजयासाठी बॅटिंग करत असताना आता कलंबोली टीमला करायच्या धावा 24 धावांची आवश्यकता. आणि आपण जे आज पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते त्यामुळे धावसंख्या देखील आता कोणासाठी लक्की ठरेल. 24 लाईव्ह इव्हेंटसाठी लक्की राहील की विजय होणाऱ्या संघासाठी लक्की राहील हे येणारं काळ आणि येणारी वेळच सांगू शकतं. पाहूया उत्तरार्धामध्ये कशा प्रकारच्या या धावांचा पाठलाग केला जातोय. तोपर्यंत यू गया यू आया. पहा उद्याच्या दिवसातलं जे स्केड्यूल असेल
जे अंडर 25चा जो संघ आहे त्याला सुपर 3 मध्ये थेट प्रवेश मिळेल आणि जे ग्रामीण ज्या संघ आहेत त्यात एक आयकॉन अशा ज्या दोन टीम आहेत त्यांचा एक सामना होईल आणि जे खुल्या गटाचं क्रिकेट आहे 40+ आणि 40+ ग्रामीण त्यांचा एक सामना होईल. आणि त्याचबरोबर ज्या उद्याच्या दिवसामध्ये जे ग्रामीणचे 40+ संघ खेळतील ते दोन आयकॉन घेऊन अंतिम क्षणाला जेव्हा फायनल मध्ये दोन आयकॉन घेऊन खेळू शकतात. चला पंच मॅच चालू करायच्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. संतोष आणि त्याच्या साथीला कैलाश ही कलंबुल टीमची आघाडीची जोडी दाखल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं सुपर 5 मध्ये कोणता संघ पुढे जाईल याकडे आता लक्ष वेधलं असेल. पहिलाच बॉल फास्ट अँड फ्युरियस वेगवान प्रचंड वेग आहे आणि वेगाचाच वापर करत असताना राम गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. पहिलाच बॉल संतोष ज्याच्या नावावर बाईक राहिल्या कलंबोली प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा या पट्ट्याने गाजवल्या आणि खुल्या गटाचं देखील क्रिकेट सातत्याने गाजवत आला. त्यामुळे त्याच्याकडे क्षमता आहे. 24 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न अतोनात चालू आहेत. मैदानाच्या आतमध्ये जुगलबंदी अगदी पाहायला गेलं तर या दोन संघांमध्ये एक मैत्रीपूर्ण मॅच आपण पाहतोय. पहिली धाव स्क्वेअरच्या स्वरूपात एकवटली गेली आहे या फलकावर आणि जिथून 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 मध्ये बनवायच्या विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. अंतिम सामनाच्या दिवसातील आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये कोणता संघ दमखम दाखवे आणि पुढच्या सुपर 5 मध्ये उद्याच्या दिवसामध्ये या ट्रॉफीवर नाव कोरणार. जे स्वप्न पाहिलं असेल या 5 दिवसामध्ये लेगबाईचा इशारा आला अंपायरचा आणि तिथून एक धाव एकवटली गेली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली या 2 आकड्यावर.
जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये बामणडोंगरी संघाने दबदबा निर्माण केला. पहिल्या दिवशी देखील अंडर 25 चा संघ 22 चा संघ सुपर 5 मध्ये दाखल झाला आणि त्यानंतर दोन आयकॉन घेऊन वैभव पाटील कंटवलीचा आणि त्याचबरोबर आकाश पाटील भिंदने असे हे दोन आयकॉन घेऊन या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये म्हणजेच काय जेवढे पैसे येणार ते बामणडोंगरी गावात जाणार. हे मोठं यश आहे आणि कमी कालावधीमध्ये या टीमने घेतलेली मेहनत आणि संपूर्ण खेळाडूंची मेहनत आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू घडतो आणि त्यामागे त्यांची मेहनत असते आणि खऱ्या अर्थानं नंबर 1 या रायगडामधला संघ बामणडोंगरी काय आहे तर त्यांनी घेतलेली मेहनत आहे. त्यामुळे या संघाला जेवढं पाठबळ देणार ना तेवढं अजून हा संघ पुढच्या मोठमोठ्या चांगल्या स्पर्धा महाराष्ट्रामधल्या खेळत असताना दिसताना बघायला मिळेल. त्यामुळे रायगड वर्षांना अभिमान असला पाहिजे या गोष्टीचा. आणि इकडे देखील आज आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत राहुल गोंदले त्यांचं देखील सिंहाचा वाटा राहिला या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने 4 दिवस अचूक दर्जाची स्कोररची भूमिका आणि जर बऱ्याचदा मग पाहायला गेलं ना समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला संबोधला जातो आणि त्यांची गुणलेखली अप्रतिम पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र गोलंदाजीचा दर्जा कमालीचा राहिला. रामचं षटक आतापर्यंत संतोष जो आघाडीला आलेला खेळाडू त्याला अक्षरशः 4 बॉल डॉट केलेत. 4 मुंड्या चित केला. मात्र दबाव झुगडावा लागेल संतोषला. एखादा बीट या मॅच मध्ये शिरका करू शकतो कलंबोली टीम. सहजासहजी सामना सोडणार नाहीये. ओ नजाकत दाखवलाय. बैठक शॉट डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और संतोष का सिक्सर देख. आणि या 6ने धावसंख्येला आकार देत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली या 9 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. मागील काही 5 बॉल कमालीचे राहिले होते आणि अंतिम बॉलवर थोडीशी चुकी केली आणि फक्त दिशा देत असताना बॉटम हँडचा वापर केला आणि एक चांगला नजाकत भरा हा फटका पाहायला मिळाला. आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आता रंग भरलेत संतोष या खेळाडूने. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. आता कोणता गोलंदाज येणार, हेमंत येणार की संजय भास्कर येणार याची देखील आता चर्चा पाहायला मिळतोय. आणि आज जर दिवसभरामध्ये जर पाहायला गेलं तर सर्वाधिक यॉर्कट बॉल तिकट मारा ब्रह्मास्त्र संजय भास्करच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाला. त्याचमुळे या खेळाडूची चर्चा होत असताना पाहायला मिळते. चेंडूची मागणी केली जाते. चेंडूची पडताळणी चालू असताना पाहायला मिळतोय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी धाबा करायचे आहेत. 15 धावांची आवश्यकता. समीकरण सोपं आहे. जेव्हा तुम्ही रबर बॉल खेळत असताना तेव्हा बॉल बॅटवर प्रॉपर कनेक्ट केला ना तर मैदानाच्या बाहेर जाण्याची शक्यता जास्त असते आणि टेनिस बॉलला थोडस टायमिंग या साऱ्या गोष्टींची वाट पाहावी लागते. चला थोडीशी घाई करायची पहा, जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल थोडस फास्ट केला. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये विजयासाठी करायच्यात 15. अंतिम षटक फेकण्यासाठी हेमंतला प्राचीन करण्यात आलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना कैलाससाठी हा बॉल प्रचंड वेग अगदी बुलेट मधून बंदुकीची गोली सुटावी ना त्या धाडणीचा आपल्या भात्यातील बॉल फेकला गेला हेमंतने. आणि इथे मात्र टाळ्यांचा कडकड 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 आवाज देखील गुंजताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. 12th मॅन आपल्या प्रत्येक खेळाडूला नेहमीच पाठबळ देत असतो. ओ इथे देखील उत्तर नाहीये. कैलासला शांत ठेवलं
आणि मोमेंटम आता इथून स्वीप होत असताना पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 मध्ये विजयासाठी करायच्यात 15. कोण जिंकणार कोण हरणार आणि या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करणार. हो इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न चालवला आणि अशा प्रकारची रन नसणार आहे, त्यामुळे हा बॉल येतो डॉट. आता दबाव आणि दबाव स्पष्टपणे दबाव जाणवतोय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये करायच्यात 15. मॅच आवडले असेल ना मित्रांनो तर टाळ्या होला हरकत नाही या मॅच साठी. आणि आपण पाहतोय 40+ पनवेलचे 12th मॅन अगदी चेहऱ्यावर स्मित हास्य त्यांच्या पाहायला मिळतोय. सचिन पाटील टीमला नेहमीच पाठबळ देत असतात आणि आपला चांगला खेळाडू चांगला खेळ करेल यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आणि इथे देखील व्हाईट बॉल थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते हेमंत यांची, मात्र तरी देखील सामना सहजासहजी सोडणार नाहीये असंच संतोष कैलासला सांगतोय की तू धाव कर, तुझ्यामध्ये क्षमता आहे गुणवत्ता आहे, तू करून दाखवशील. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नसीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते आणि इथून वेळ बदलल्या 40+ पनवेल हेमंतने वेळ बदलवली या मॅच मध्ये. जिथे धावा करायच्या होत्या 6 मध्ये 15 आणि आता मात्र 15 धावा करताना देखील कळंबोली टीमला अक्षरशः नाकी 9 करून ठेवलाय. आणि काय गोलंदाजी अप्रतिम. आजच्या दिवसामध्ये हेमंतच्या नावाची चर्चा होते या स्पर्धेमध्ये. बऱ्याच अवधीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कैलासने हा फटका सजवला होता पॉइंट कडे आणि तिथे देखील 1 धाव येत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 1 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 1 मध्ये विजयासाठी धावा करायच्यात. 14 धावांची आवश्यकता. 1 बॉल 14 आणि या मॅच मध्ये 40+ पनवेल या संघाने दमखम दाखवत असताना या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये प्रवेश करत असताना हा संघ पाहायला मिळतो. वेल प्लेड बॉईज हार्ड लक टीम कळंबोली आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट